नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज तुमचा मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई हमाल फराश पदासाठी लेखी परीक्षा झालेली आहे। तर या प्रश्नाचे अचूक उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर आपली भारतीय जी राज्यघटना आहे तर ती पहा ऑप्शन सी 26 जानेवारी 1950 या दिवशी आलेली होती। या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन सी। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या सेवानिवृत्तीचे वय हे पहा ऑप्शन डी 65 वर्ष असते। किती? 65 वर्ष असते। प्रश्न क्रमांक तिसरा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची मंजूर संख्या किती आहे? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची मंजूर संख्या ही पहा ऑप्शन डी 34 आहे। किती? 34। भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण हे पहा ऑप्शन डी मावसीनराम। कोणतं आहे? मावसीनराम हे ठिकाण आहे। तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण हे पहा आंबोली आहे। प्रश्न क्रमांक 5, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर सरदार सरोवर हा जो प्रकल्प आहे तर तो पहा ऑप्शन सी नर्मदा या नदीवर स्थित आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य हे पहा ऑप्शन ए राजस्थान हे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7 असा होता, पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? तर पंचमढी आणि चिखलदरा ही जी थंड हवेची ठिकाणं आहेत तर ते पहा ऑप्शन सी सातपुडा। कोणत्या? सातपुडा या पर्वतावर आहेत। प्रश्न क्रमांक 8, भारताची राष्ट्रीय भाषा कोणती? तर भारताची जी राष्ट्रीय भाषा आहे तर ती पहा ऑप्शन बी हिंदी आहे। कोणती? हिंदी। प्रश्न क्रमांक 9, तिहार जेल कोणत्या शहरात आहे? तर तिहार ही जी जेल आहे तर ते पहा ऑप्शन बी दिल्ली या शहरामध्ये आहे। कोणत्या? दिल्ली। प्रश्न क्रमांक 10, अगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर अगरतळा ही जी आहे तर ती पहा ऑप्शन ए त्रिपुरा। कोणत्या? त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 11, झारखंड या राज्याची राजधानी कोणती? झारखंड या राज्याची राजधानी ही पहा रांची आहे। कोणती? रांची आहे। प्रश्न क्रमांक 12, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणते? तर सापुतारा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन डी गुजरात। कोणते? गुजरात या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 13, सेल्युलर जेल कुठे आहे? तर सेल्युलर हे जे जेल आहे तर ते पहा ऑप्शन डी पोर्ट ब्लेअर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पहा ऑप्शन बी दिल्ली या शहरामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे? तर भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर हे पहा ऑप्शन डी K2 आहे। कोणतं? K2 गॉडविन ऑस्टिन आहे। प्रश्न क्रमांक 16, जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता? तर ब्राझील हा जो देश आहे तर तो पहा जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश आहे। प्रश्न क्रमांक 17, ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? तर ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी ही पहा ऑप्शन डी कॅनबेरा आहे। कोणती? कॅनबेरा। प्रश्न क्रमांक 18, भारताचा पहिला अवकाशवीर कोण आहे? तर भारताचा पहिला अवकाशवीर हा पहा ऑप्शन डी राकेश शर्मा आहे। कोण आहे? राकेश शर्मा। प्रश्न क्रमांक 19, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर जगातील सर्वात लांब नदी ही पहा ऑप्शन बी नाईल आहे। कोणती? नाईल। प्रश्न क्रमांक 20, भारत पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान पहा ऑप्शन ए रॅडक्लिफ लाईन। कोणती? रॅडक्लिफ लाईन ही सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक 21, वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हणतात? तर उंटाला पहा वाळवंटातील जहाज असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 22, अष्टप्रधान मंडळ कोणत्या शासनकाळात होते? तर अष्टप्रधान हे जे मंडळ आहे तर ते पहा ऑप्शन सी शिवाजी महाराज। कोणाच्या? शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये होते। प्रश्न क्रमांक 23, पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक कोण? तर पंजाबमधील शीख राज्याचा संस्थापक हे पहा ऑप्शन डी रणजित सिंह होता। कोण होता? रणजित सिंह।
प्रश्न क्रमांक 24, महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केले होते? तर महात्मा गांधींनी महाराष्ट्रामध्ये पहा ऑप्शन डी वर्धा या ठिकाणी, कोठे? वर्धा या ठिकाणी आश्रम हे स्थापन केलेले होते. प्रश्न क्रमांक 25, चले जाव आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते? तर चले जाव आंदोलनाचे नेतृत्व हे पहा ऑप्शन सी महात्मा गांधी यांनी केलेले होते. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? तर महाराष्ट्रामध्ये पहा, महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह हा पहा ऑप्शन बी वडाळा या ठिकाणी, कुठे? वडाळा या ठिकाणी झालेला होता. प्रश्न क्रमांक 27, भारतीय संविधानानुसार डॅश सार्वभौम आहे? तर भारतीय संविधानानुसार पहा ऑप्शन ए भारतीय जनता काय? भारतीय जनता सार्वभौम आहे. प्रश्न क्रमांक 28, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कुणास जबाबदार असतात? तर मुख्यमंत्री आणि त्यांचे जे मंत्रिमंडळ असते तर ते पहा ऑप्शन सी विधानसभेला, कोणाला? विधानसभेला जबाबदार असते. प्रश्न क्रमांक 29, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर चंदनाचे जे सर्वाधिक उत्पादन आहे तर ते पहा ऑप्शन बी कर्नाटक या ठिकाणी, कुठे? कर्नाटक या राज्यामध्ये होते. प्रश्न क्रमांक 30, हिराकुड हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर हिराकुड हे जे धरण आहे तर ते पहा ऑप्शन सी महानदीवर बांधण्यात आलेले आहे.